अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय हा असा आहे की इच्छा भोजनासाठी मांसाहारण म्हणजे मांस भक्षण. एक राज्य होतं. त्या राज्यामध्ये राजा श्रीयाळ त्याची पत्नी चांगुला सोबत राहत होता. हा राजा श्रीयाळ आणि त्याची पत्नी चांगुला हे शिवभक्त होते आणि त्याचप्रमाणे दानशूर सुद्धा होते. प्रजेचे रक्षण करत अंतर आणि बाह्य मनाने अगदी ते महादेवाला समर्पित होते. त्या दोघांचा एक पुत्र होता. त्या पुत्राचं नाव चिलया. चिलया बाळ सुद्धा शिवभक्त होता आणि तो सुद्धा त्याच्या मात्या पित्यांप्रमाणेच दानशूर होता. दान धर्म करणं, गरिबांची मदत करणं, प्रत्येकाच्या अडीअडचणीमध्ये धावून जाणं त्यांचं हेच कर्तव्य आणि हेच काम त्यांचं. त्यांच्या राज्यामध्ये, त्यांच्या राजवाड्यामध्ये जे कोणी येईल त्यांना ते पोटभर भोजन देऊन त्यांना काय हवं आहे काय नको आहे हे विचारून मगच त्यांना पाठवायचे. मग त्या समोरच्या भक्तांनी काहीही मागू दे, ते त्यांची इच्छापूर्ती करायचे. त्यांचा दिनक्रम एवढाच होता की दिवसभर जेवढे गोर गरीब याचक आहे त्यांची मदत करायची आणि महादेवाची सेवा करायची. त्यांचा एवढाच दिनक्रम होता. एक दिवस नारद मुनी असाच विहार करत करत मृत्यूभूमीमध्ये आले, म्हणजे पृथ्वी तलावर आले आणि ते त्या राजवाड्यामध्ये गेले. त्या राजवाड्यामध्ये नारद मुनींचा अगदी छान मानपान, त्यांना भोजन आदरातिथ्य केलं गेलं. नारद मुनी तिथलं आदरातिथ्य, सर्वांची सेवा बघून अंतर्मनाने खूप खुश झाले आणि खूप प्रसन्न झाले की नारद मुनींचा तिथून पायच बाहेर निघत नव्हता. नारद मुनींनी ती सर्व सेवा बघून आणि आनंदाने नारद मुनी तिथून बाहेर पडले आणि विहार करत करत ते स्वर्गामध्ये गेले. स्वर्गामध्ये म्हणजे कुठे, तर डायरेक्ट ते महादेवाकडे गेले. कैलास म्हणजे स्वर्ग आहे आणि त्या कैलासावर आपले महादेव, देवादिदेव महादेव बसतात. नारद मुनींना बघितलं आणि महादेवांनी विचारलं की या नारद मुनी, काय पृथ्वी तलावरचे काय हाल हवाल? तर नारद मुनी म्हणतात, तुम्ही देवांचे देव महादेव आहे, तुम्ही त्रिकाळदर्शी आहे, तुम्हाला तर सर्वच माहिती आहे. महादेव म्हणतात, तरी पण तुम्ही आता भ्रमण करून आलेले आहात, तर काय हाल अपेष्टा? तेव्हा त्यांनी त्या राजाबद्दल महादेवांना सांगितलं की पृथ्वी तलावर एक राजा आपली पत्नी आणि तिच्या मुलासह राहतो. अतिशय दयाळू आहे. गरिबांसाठी, याचकांसाठी तो धावून जातो. त्यांच्या हाल अपेष्टा तो पूर्ण करतो. जे काही अडीअडचणी आहे त्या सोडवतो आणि तिघही जण तुमचे अगदी अंतर्मनातून भक्त आहेत, तुमची भक्ती करतात. रात्रंदिवस तुमचे, म्हणजे आतापर्यंत यांच्यासारखे मी तुमचे कोणीही भक्त बघितलेले नाहीये. मी म्हणेन सर्व भक्तांमध्ये हे सर्वश्रेष्ठ तुमचे भक्त आहेत. त्यांचे हे उद्गार वाचून महादेव खूप खुश होतात आणि नारद मुनींना अमृतपान करून त्यांना पाठवतात. नारद मुनी पण अमृतपान घेऊन खूप सुखावतात आणि परत भ्रमंतीसाठी स्वर्ग पाताळ सगळीकडे निघून जातात. पण महादेव आपल्या पत्नीला म्हणतात की मी पृथ्वी तलावर त्या भक्ताची काय हाल अपेष्टा आहे किंवा तो कशा पद्धतीची सेवा करतो हे बघून येतो. आणि महादेव हे सर्व पृथ्वीवर येतात. पृथ्वीवर महादेव ज्या वेळेस येतात तर त्यावेळेस ते एकदम कुष्ठरोगी मनुष्याचं रूप धारण करतात. कुष्ठरोगी असा की ज्याच्या अंगातनं पू आणि रक्त वाहत असतं, अंगाचा अतिशय दुर्गंध येत असतो, अंगावर कपडे तर नाही पण जे काही चिंध्या होत आहेत त्या जणू काही वर्षानुवर्ष धुतल्या गेलेल्या नाहीये आणि पाय मोडलेला
अशा अवस्थेमध्ये ते चालतात. त्यांच्याकडे बघून आजूबाजूचे लोक नाकाला पडकं लावून त्यांना नावं ठेवत हसत आणि त्यांच्यापासून लांब लांब पळत होते, कारण तो दुर्गंधी आणि जो त्यांचा आवाज येत होता ते त्याच आवाजामध्ये कर्कश आरोळी मारत राजाच्या राजवाड्यापर्यंत गेले आणि त्या राजाला म्हटले की तुझी कीर्ती मी ऐकलेली आहे, स्वर्ग लोकांपर्यंत तुझी कीर्ती आहे, तर मलाही तुझ्याकडनं काही हवं आहे. मग राजा बाहेर येतो. राजा म्हणतो की महाराज तुम्हाला काय पाहिजे? तुम्ही जे मागाल ते तुम्हाला इथे मिळेल. जे काही धन आहे माझ्याकडे, जे वैभव आहे, तुम्हाला जे हवं ते मागा, मी सर्व तुमच्या चरणाशी देईल. तुम्ही फक्त सांगायचं आणि मी तुमची सेवा करायची. तर ते म्हणतात की मला तुझं वैभव नको आहे, तुझा हा मानपान काही नको आहे, मी खूप दिवसांचा भुकेला आहे, मला भोजन पाहिजे आहे. तर ते म्हणतात की या महाराज आतमध्ये. ते त्यांना आत बोलवतात. ते म्हणतात की मला काही सर्वसामान्य भोजन नको आहे, मला मांस भोजन हवंय, म्हणजे मनुष्याचं भोजन हवं आहे मला. मग ते पती पत्नी दोघंही असे स्तब्ध होतात आणि एकमेकांकडे बघतात. परंतु राजाचा जो नियम आहे, त्यांचा जो दोघा नवरा बायकोचा जो नित्य नियम आहे की कोणालाही उपाशी पाठवायचं नाही, कोणीही मुखातनं कुठलाही शब्द सांगितला तरी तो पुरतीच न्यायचा. मग ते म्हणतात ठीक आहे महाराज, तुम्हाला जे मांस हवं आहे त्याचं भोजन आम्ही तुम्हाला देतो, तुम्ही बसा. मग तो जो याचक आहे तो याचक म्हणतो, हे राजा तू खूप चतुर आहे, तू काय करशील की जेलमध्ये बंदिस्त ठेवलेल्या एखाद्या मनुष्याला किंवा पैशाच्या जोरावर एखाद्या व्यक्तीला पकडून आणशील आणि त्याचं भोजन आम्हाला वाढशील. आम्हाला ते भोजन नकोय. आम्हाला भोजन असं पाहिजे आहे की जी व्यक्ती सात्विक आहे, जिने कुठलेही पाप केलेले नाहीये आणि महत्वाचं म्हणजे ती शिवभक्तीमध्ये आहे, अशा व्यक्तीचंच आम्हाला भोजन हवं आहे. मग तो राजा म्हणतो की ठीक आहे महाराज, मी आतापर्यंत कोणालाही रिकाम्या हाताने पाठवलेलं नाहीये, मी आतापर्यंत कुठलेही वाईट कर्म केलेले नाहीये आणि मी शिवभक्ती करतो, तर माझं तुम्ही मांस मी तुम्हाला देतो, तुम्ही ते भोजन करा. ते म्हणतात की नाही, मी जर तुझं आज मांस खाल्लं तर बाकीचे जे याचक तुझ्याकडे येतील त्यांची मदत कोण करेल? मला तुझं मांस नाही पाहिजे. मग ते म्हणतात महाराज कोणाचं देऊ? तेवढं त्यांची पत्नी येते. ते म्हणतात की ती म्हणते महाराज मी पण शिवभक्त आहे, मी पण शिवाची उपासक आहे, मी पण दानशूर आहे, तर तुम्ही माझं भोजन करा, माझं मांस तुम्ही भक्षण करा. ते म्हणतात नाही नाही, तुझं भक्षण कसं करू? तू तर राजाला साथ देते बरोबरीने, तू सुद्धा मायेने सर्वांना जवळ घेते, मी तुझंही भक्षण नाही करणार. मग ते दोघं जण म्हणतात की महाराज तुम्हीच आम्हाला सांगा की तुम्हाला कोणाचं भक्षण करायचं, कोणाचं मांस भक्षण करायचं तुम्ही सांगा, आम्ही तुम्हाला ते देतो. तेवढ्यात तो याचक म्हणतो की आम्हाला तुमच्या दोघांचंही मांस खायचं नाहीये, आम्हाला तुमच्या बाळाचं मांस खायचंय. जसं ते म्हणतात की बाळाचं मांस खायचं आहे, तर दोघांच्या पायाखालची जमीन सरकते. कसं काय द्यायचं ना बाळाचं मांस? पोटचा गोळा आहे तो, कसं मांस त्याचं देणार ना? मग ते म्हणतात की फार विलंब करू नका, आम्हाला खूप भूक लागलेली आहे, तुम्हाला जर तुमच्या बाळाचं मांस द्यायचं नसेल तर आम्ही आता जातो इथून. ते म्हणतात नाही नाही महाराज, जो माझा प्रण आहे, जे माझं वचन आहे ते मोडलं जाईल. तर तेवढ्यात ते त्यांचं बाळ पळत पळत येतं. मग ते दोघंही म्हणतात, आई त्या बाळाला जवळ घेते, खूप रडते आणि म्हणते हे महाराज आलेले आहे, तू यांच्या चरणाशी जा आणि यांचे चरण कधीच सोडू नको, तू यांच्या चरणाजवळच थांब. ते बालक पण तेवढंच आज्ञाधारक, तेवढं संस्कारी असतं. ते म्हणतात जशी आज्ञा. ते बाळ त्याच्या आई वडिलांचा नमस्कार करतो आणि ते याचकांच्या चरणावर डोकं ठेवून तिथेच बसून राहतो. मग तो याचक परत चिडतो, म्हणतो तुम्हाला काय मी रानटी किंवा जंगलात राहणारा कोणी प्राणी वाटतोय का की मी कच्चं मांस खाईल?
हिंसक प्राणी आहे का मी कच्चं खाईल? मला याचं मांस व्यवस्थित सगळे पदार्थ टाकून शिजवून आणि सोन्याच्या ताटामध्ये तुम्ही वाढायचे तरच मी हे भक्षण करेल. परत ते स्तब्ध होतात की काय करावं. दोघांच्या डोळ्यांमध्ये अगदी नेत्र पाणावतात त्यांचे की आता काय करायचं आपण. परंतु ते परत याच्यात चिडतो, तुम्हाला द्यायचं नसेल तर मी आता तत्पर जातो, मला प्रचंड भूक लागलेली आहे, तुम्ही जर माझी इच्छापूर्ती करत नसाल तर मी इथून जातो. मग ते दोघं म्हणतात नको नको महाराज थांबा. मग ते त्याच्या बाळाला त्याची माता स्वयंपाकघरामध्ये घेऊन जाते आणि त्या बाळाला मांडीवर घेते आणि खूप रडते. त्याला हृदयाशी घट्ट धरते आणि रडते आणि त्याला म्हणते की तुझं मांस भक्षण करायचंय महाराजांना. ते बाळा म्हणतं जशी आज्ञा आई, माते तू म्हणशील तसं. आज जर माझं मांस भक्षण केल्याने महाराज तृप्त होणार असतील तर माझं भक्षण तू दे. मग ती माता त्या बाळाला मांडीवर घेते आणि त्याचं शिर त्याच्या देहापासून वेगळं केलं जातं आणि त्याच्या धडाचं अन्न शिजवलं जातं. त्यामध्ये विविध प्रकारचे पदार्थ टाकून त्याचं भोजन बनवलं जातं आणि सोन्याच्या ताटामध्ये ते भोजन त्या महाराजांच्या समोर दिलं जातं. आणि ती माता स्वयंपाकघरातच ते धडापासून जे शिर वेगळं केलेलं असतं त्या शिराला करवाळून अशी बसलेली असते आणि मग ती महाराजांचा नमस्कार करते, महाराज भोजनाला सुरुवात करा. महाराज एक घास उचलतात खाण्यासाठी, तोंडाजवळ धरतात आणि परत खाली टाकतात. म्हणतात तुम्ही माझ्याशी छळकपट करतात? त्या शिराविना त्या धडाला किंमत काय? शिर वेगळं काढून ठेवलं आणि धडाचं आम्हाला मांस पकवून दिलं तुम्ही, आम्ही खाणार नाहीये. असं अर्धवट भोजन आम्ही ग्रहण करणार नाही. तेवढेच ती माता आतमध्ये जाते आणि त्या बाळाचं जे शिर आहे, जी मान कापलेली आहे ती बाहेर घेऊन येते आणि त्यांच्या समोर ठेवते. ती म्हणते की तिचे जे असतात सेविक त्यांना म्हणते की याचं मांस शिजवून आणा. ते महाराज म्हणतात नाही नाही, हे मांस तूच शिजवायचं तरच मी खाईल. आणि हे मांस कसं शिजवायचंय तर मोठी उखळ आणायची, त्याच्यामध्ये हे डोकं टाकायचं, कुटायचं आणि मग त्याचं अन्न शिजवायचं आणि आम्हाला ते वाढायचं. त्या मातेच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते, घळाघळा ती रडत होती. तरीही त्या महादेवाचं नाव घेऊन तिने ते शिर त्या मोठ्या उकळीमध्ये टाकलं आणि ते कुटलं आणि त्याचं मांस बनवलं आणि त्या भगवंताच्या म्हणजे त्या याचकाच्या समोर ते वाढलं. ते याचक ते बघतात आणि म्हणतात मला हे अन्न खायचं नाहीये, मी चाललो इथून. मग ते दोघं जण म्हणतात की महाराज तुम्ही सांगितलं ते आम्ही केलं, आमचा एकुलता एक मुलाचं तुम्हाला मांस खायचं होतं ते आम्ही तुम्हाला बनवून दिलं, तरी तुम्हाला हे अन्न ग्रहण का नाही करायचं? तर ते म्हणतात की या अन्नामध्ये हे अन्न शिजवताना तुम्ही हसतमुखाने अन्न शिजवलेलं नाहीये आणि हसतमुखाने जे अन्न शिजवलेलं नसतं ना ते पापासमान असतं. हे असलं अन्न आम्ही भक्षण करू शकत नाही, आम्ही चाललो इथून. मग दोघं जण खूप रडतात, म्हणे महाराज असं करू नका तुम्ही, आज तुम्ही रिकाम्या हाताने जायला नको, आमचं व्रत तुटायला नको म्हणून आम्ही हे अन्न शिजवलंय आणि तुम्ही आज हे अन्न न खाता गेलात तर आमचं व्रत तुटेल, आम्ही पापाचे भागीदारी होऊ. तेवढ्यात तो याचक जो आलेला असतो तो मोठ्या मोठ्याने हसतो आणि समोर बघतो तर समोर तो म्हणतो की तुमच्या बाळाला मी कुठे मारलं, तुम्ही तर तुमच्या बाळाचा मांस शिजवलंच नाही. ते म्हणे महाराज नाही आम्ही शिजवलंय. म्हणे मग समोर काय? तर समोर नंदीवर महादेवाच्या पुढे त्यांचं बाळ बसून महादेव तिथे येतात आणि त्यांच्या चिलया बाळाला त्यांच्या जवळ देतात. चिलया बाळ पण अगदी धावत धावत आई वडिलांना कुरवाळतं आणि महादेव त्यांना सदेह दर्शन देतात आणि म्हणतात तुमच्यासारखा भक्त मी आजपर्यंत बघितला नाही, मी तुमच्यावर खूप खुश आहे, तुम्हाला काय हवंय ते मागा. ते म्हणतात की महाराज आम्हाला काहीच नको, आम्हाला फक्त एवढंच वरदान द्या की जोपर्यंत या देहामध्ये आत्मा आहे तोपर्यंत तुमच्या भक्तीतनं आम्ही वेगळं झालो नाही पाहिजे
आणि या राजवाड्यामध्ये जे कोणी याचक येतील ते कधीही रिकामी हाताने जायला नको, एवढंच तुम्ही वरदान द्या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.